नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघू प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन 1 आहे, त्यातला एक्झाम्पल 3. चला बघूया क्वेश्चन 1 काय आपला. कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनी जे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करायचे आपल्याला. आणि एक्झाम्पल 3 काय आपला m स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू -3. आणि सगळ्यात पहिले काय करतो आपण, कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड सॉल्व्ह करताना जे इक्वेशन आहे ते प्रॉपरली जनरल फॉर्म मध्ये लिहून घेतो. आता जनरल फॉर्म मध्ये आहे काय हे नाही, त्याला लिहून घेऊ आपण जनरल फॉर्म मध्ये प्रॉपरली. काय आहे बघा, आता m स्क्वेअर मायनस 5m हा -3 आहे, इकडे आल्यावर काय होणार +3 इक्वल टू इधर राहणार 0. ओके, पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करत असतो की हा जो पहिला टर्म आहे त्याचा कोएफिशिएंट 1 पाहिजे. इथं फर्स्ट टर्म आहे आपला m स्क्वेअर, त्याचा कोएफिशिएंट किती पाहिजे आपल्याला 1. बघा हा m स्क्वेअरचा कोएफिशिएंट किती आहे, इथं 1 आहे ना. तर फर्स्ट आणि सेकंड आपल्या स्टेप कंप्लीट झालेल्या आहे. आता जे आहे थर्ड स्टेप मध्ये आपण काय करत असतो की इथं जे थर्ड स्टेप आहे बघा, त्याच्यामध्ये प्लस k इक्वल टू x प्लस a चा स्क्वेअर, x प्लस a चा स्क्वेअर किंवा x मायनस a चा स्क्वेअर हे ऍड करत असतो. आता इथं बघा ही जे सेकंड वाला m स्क्वेअरच्या नंतर इथं किती आहे मायनस, म्हणून आपल्याला x मायनस a चा स्क्वेअर ऍड करावा लागेल आणि k तर सगळीकडे ऍडच करावा लागतो ह्या साईडला. ओके, k चं काही टेन्शन नाही, फक्त ह्या दोघांपैकी चूज करावं लागतं, सिलेक्ट करावं लागतं. इथं जर प्लस असेल तर हा x प्लस a चा स्क्वेअर आणि इथं जर मायनस असेल तर x मायनस a चा स्क्वेअर. चला बघा, आता पहिले काय करायचं, त्यासाठी पहिले दोन टर्म लिहून घ्या, m स्क्वेअर मायनस 5m. आता काय करा, प्लस k इक्वल टू x मायनस a चा स्क्वेअर. ओके, मायनस आहे म्हणून. आता सॉल्व्ह करू आपण. काय आहे m स्क्वेअर मायनस 5m प्लस k इक्वल टू a मायनस b चा होल स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. आलं का? ओके, आता कम्पेअर करा, याला आणि याला कम्पेअर करा. सॉरी, आता इथे एक मिस्टेक झालेली आहे आपल्याकडून, ती बघा. काय इथं x प्लस a आहे, x मायनस a आहे, पण आपल्याला इथं काय आहे m दिलेला आहे, सो तो आपल्याला तशा प्रकारे ऍडजस्ट करावा लागेल. मग इथं आपल्याला घ्यावं लागेल m मायनस a, सो आपल्याला कंपॅरिझन करताना घोळ होणार नाही, इथं घोळ होतोय. सो काय येणार आपला इथं m स्क्वेअर मायनस 2am आणि प्लस a चा स्क्वेअर जसाच तसा. चला करा कम्पेअर. आता कंपेअरिंग बोथ साइड, ही आणि हिला कम्पेअर करतोय. हा m स्क्वेअर कॅन्सल झाला, राहिला 5m ला आपण हे सेकंड वाला सेकंड सोबत 5m इक्वल टू मायनस 2am आणि k इक्वल टू किती आहे आपला a स्क्वेअर, k इक्वल टू a स्क्वेअर. कंपॅरिझन करतोय. हा बघा, हा मायनस मायनस कॅन्सल झाला, हा m कॅन्सल झाला. आपल्याला a किती भेटला, a इक्वल टू 5, इकडे हा 2 मल्टिप्लाय मध्ये, इकडे आलं डिवाइड मध्ये 5/2. सो लिहा a इक्वल टू 5/2 आपल्याला भेटलेला आहे प्रॉपरली. a किती भेटला 5/2 भेटला. आता k इक्वल टू काय आपला बघा a चा स्क्वेअर, a किती आहे 5/2 चा स्क्वेअर. मग असं असेल फ्रॅक्शन मध्ये तर वरच्याचा पण स्क्वेअर घ्यायचा आणि खालच्याचा पण स्क्वेअर घ्यायचा. चला k इक्वल टू किती आहे ना 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4. हे झालं, आपल्याला k ची व्हॅल्यू भेटलेली आहे. k ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 25/4. आता काय करायचं, इक्वेशन मध्ये ऍडजस्ट करायची ही व्हॅल्यू k ची. चौथी स्टेप आपलं ऍडजस्ट k ची व्हॅल्यू. ओके, चला मग ऍडजस्ट करताना काय करायचं हे बघा, m स्क्वेअर मायनस 5m. ओके, आता इथं प्लस k एकदा करायचं आणि मायनस k. k ची व्हॅल्यू आपली 25/4, एकदा प्लस केला, एकदा 25/4 मायनस केला आणि शेवट आपला काय आहे इक्वेशन मध्ये +300 +3 इक्वल टू 0. आलं का लक्षात? काय नाही, तर k ची व्हॅल्यू घुसून दिली, दोन टर्म नंतर k ची व्हॅल्यू टाकून द्यायची, एकदा प्लस एकदा मायनस, आणि मग शेवटचं आपलं जी कॉन्स्टंट आहे इक्वेशन मधला ते लिहून टाकायचा. चला बघा, आता
एम स्क्वेअर. चला याला सॉल्व्ह करू. बघा आता एवढ्या याला आपण सॉल्व्ह करताना काय ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी चा स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये आहे. तर त्याला सॉल्व्ह करू. तर हे सॉल्व्ह करताना काय घ्यायचं, पहिल्याचा इथे एम स्क्वेअरचा एम घ्यायचा आणि डायरेक्ट थर्ड घ्यायचा. इथं काय मायनस, सो मायनस आणि 25/4 चा काय देणार 5/2 चा स्क्वेअर. ओके, ह्या ब्रॅकेट मध्ये ऍडजस्ट करताना काय करायचं, लक्षात ठेवायचं 1 2 3 टर्म आहे. तर पहिला असं त्याचा स्क्वेअर येतो तिथं फक्त एम घ्यायचा स्क्वेअर रूट. नंतर सेकंडला जे चिन्ह आहे मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस आणि मग डायरेक्ट थर्ड व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट. इथं 25/4 आहे तर 25चा 5 4चा 2 आणि मग हे सगळं ब्रॅकेट मध्ये क्लोज करून स्क्वेअर आणि यालाच एक्सपांड केलं तर एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 येऊन जातं. ओके चला आता हे काय आहे मायनस 25/4 मायनस 3 इक्वल टू 0. आता इथं आपण खाली 1 आहे. सो जे सॉल्व करतो आपण मायनस करतो तो काय करतो, खालची जे टर्म आहे सेम करतो. सो 4 ने मल्टिप्लाय केलं. आता m मायनस 5/2 चा स्क्वेअर हा मायनस इथं 25/4 मायनस 4 ते 12/4 इक्वल टू 0. हा मायनस काढला मी इथं, हा मायनस. सो 25/4 मायनस 3. ओके सॉल्व करतोय, बाकी काही नाही. बघा खालच्या टर्म सॉल्व सेम झाल्या मग 25 मधून डायरेक्ट आपण 12 मायनस करू शकतो. चला m मायनस 5/2 चा स्क्वेअर. आता याला मी थोडा आणखी सिम्प्लिफाय करतो. 25/12 25 मायनस 12 अपॉन 4 इक्वल टू 0. घ्या m मायनस 5/2 चा स्क्वेअर मायनस, आता इथे किती येणार 25 मधून 12 गेला किती राहिला, 5 तून 2 गेला 3 आणि 2 तून 1 गेला 1, 13 आणि हा मायनस कोणता ब्रॅकेटच्या बाहेरचा आणि खाली किती आहे 4 इक्वल टू 0. आता याला इकडे पाठवा. m मायनस 5/2 चा स्क्वेअर हा मायनस आहे, इकडे गेल्यावर प्लस होणार. प्लस किती 13/4. ओके इथपर्यंत आलं लक्षात. आता काही नाही राहिलं फक्त स्क्वेअर रूट ची स्टेप आपली, टेकिंग स्क्वेअर रूट. आता आपण काय करू, आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊ आपण, इकडं आणि इकडं स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होणार m मायनस 5/2 आपल्याला भेटला आणि इकडे स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होणार प्लस मायनस रूट 13/2. कारण की वरच्याचा स्क्वेअर रूट खालच्याचा स्क्वेअर रूट, वरच्याचा घेतला तर प्लस मायनस 13 स्क्वेअर रूट मध्ये 4चा 2. ओके आता करा ऍडजस्ट व्हॅल्यू. m इक्वल टू प्लस मायनस रूट 13/2 हा मायनस इकडे गेल्यावर काय होणार 5/2. चला m ची व्हॅल्यू आपल्याला जे जे 2 रूट आहे ते भेटले. आता इथून थोडं सिम्प्लिफाय करू, प्रॉपरली लिहू. काय आहे m इक्वल टू एकदा प्लस 13/2 आणि प्लस 5/2. यालाच आपण काय लिहू शकतो असं थोडं रूट 13 प्लस 5/2. हे पहिला रूट झाला आपला. आणि m इक्वल टू मायनस रूट 13/2 प्लस 5/2 इक्वल टू मायनस 13 प्लस 5/2. हे असं लिहितो. झालं. हा रूट हा स्क्वेअर रूट मध्ये बरं का, पहिला रूट आणि दुसरे रूट असे 2 रूट भेटले. ओके अशा प्रकारे लिहा तुम्ही. फायनली द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज दिस and this by completing the square method. ओके मित्रांनो चला बघून घ्या तुम्ही आन्सर एकदा आपल्या बुक मध्ये बरोबर आहे की नाही, करेक्ट आहे की नाही. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. ओके अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.